आजकाल प्रेम करायचं एका सोबत, लग्न करायचं दुसऱ्या सोबत आणि पुन्हा लफडं करायचं तिसऱ्या सोबत, असा ट्रेंड सध्या सगळीकडे पाहायला मिळतोय. तुझं त्या मुलीसोबत काही आहे का असं विचारलं म्हणून पत्नीला मारहाण, शिवीगाळ आणि मग गळफास. 15 वर्षाच्या संसाराचा शेवट कसा झाला, की केला, ही हत्या की आत्महत्येचा बनाव? चला तर मग जाणून घेऊया आजच्या आपल्या या व्हिडिओ मधून. कुडाळ शहरातील तन्वी नावाच्या 36 वर्षीय विवाहित महिलेने बेडरूम मधील सिलिंग फॅनला ओढणीच्या सहाय्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेच्या आदल्या दिवशी तन्वी ही आपले पती सिद्धिविनायक कुडाळकर यांच्यासोबत कासाटाका देवस्थान येथे स्नेहभोजनासाठी गेली होती. स्नेहभोजन झाल्यानंतर तन्वी आपल्या कुडाळ गणेश नगर येथील राहत्या घरी आली होती. तिने ही आत्महत्या का केली, कधी केली याचं कारण जरी गुलदस्त्यात असलं तर या घटनेची माहिती मिळताच कुडाळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता घरात प्रवेश केल्यानंतर बेडरूमची कडी मात्र आतील बाजूने उघडलेली होती. जर एखादी व्यक्ती आत्महत्या करत असेल तर दरवाजा उघडा का ठेवेल असा प्रश्न येतोय. असो, याचा शोध पोलीस घेतीलच. दरम्यान कुडाळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कुडाळ शहरातील गणेश नगर परिसरातील पत्नीला मानसिक व शारीरिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कुडाळ पोलिसांनी या मृत महिलेच्या पतीला अटक केली आहे. या प्रकरणातील फिर्यादी भूषण सुभाष सांगेलकर यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. तन्वीचं माहेरचं नाव सोनाली सुभाष सांगेलकर असून विवाहानंतर तिचं नाव तन्वी सिद्धिविनायक कुडाळकर असं झालं होतं. भूषण सांगेलकर यांची ती धाकटी बहीण होती. सुमारे 15 वर्षापूर्वी म्हणजे वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी सोनालीचा विवाह सिद्धिविनायकशी झाला होता आणि ती तन्वी सिद्धिविनायक कुडाळकर झाली होती. विवाहानंतर काही काळ संसार सुरळीत चालला होता, पण या सुरळीत संसाराला एका महिलेचं ग्रहण लागलं आणि सुखाचं रूपांतर दुःखात झालं. सिद्धिविनायकचं एका महिलेशी सूज जुळलं. आपल्या पतीचं अन्य महिलेशी संबंध असल्याचा संशय तन्वीने व्यक्त करून त्याबाबत विचारणा केल्यावर पती अर्थातच सिद्धिविनायक तन्वीला मानसिक आणि शारीरिक छळ करू लागला असा आरोप भूषण सांगेलकर यांनी फिर्यादीत केलाय. तक्रारीत म्हटल्याप्रमाणे आरोपी पत्नीवर सतत संशय घेऊन तिला शिवीगाळ व मारहाण करत असे. तसंच माहेरच्या आई वडील आणि भाऊ आणि इतर नातेवाईकांशी संपर्क ठेवण्यास त्याने मज्जाव करत तन्वीच्या भावाचा मोबाईल नंबरही ब्लॉक केला होता. 18 जून 2026 पासून आरोपीच्या छळाचं आणि संशयाचं प्रमाण वाढल्यानं तन्वी ही तीव्र मानसिक तणावाखाली होती. या सततच्या त्रासाला कंटाळून तन्वीने आत्महत्या केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आलाय. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सिद्धिविनायक विष्णू कुडाळकर याला अटक केली आहे. पोलीस आणि न्यायालयीन यंत्रणा कायद्यानुसार ज्या शिक्षा आहेत ते देतीलच. या संपूर्ण प्रकरणात 2 प्रश्न मात्र अनुत्तरित आहेत. ते म्हणजे तन्वीने जर आत्महत्या केली आहे तर तिच्या बेडरूमच्या दरवाजाची आतील कडी आतील बाजूने उघडी का होती, आणि दुसरा प्रश्न म्हणजे तन्वीचा पती सिद्धिविनायक याचा दुसऱ्या महिलेशी संबंध आहे असा संशय तन्वीला होता. त्यावरून त्याच्या संसारात भांडणं होत होती. मग तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे संशयित आरोपी म्हणजे तन्वीचा पती तिच्यावर संशय घेऊन तिला शिवीगाळ आणि मारहाण का करत होता, या प्रश्नांचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे. आज समाजात अशा अनेक तन्वी आहेत ज्या घरगुती हिंसाचाराच्या शिकार बनल्या आहेत. अनेक महिलांना आज त्रास सहन करून जगावं लागतंय. तुमच्याही आजूबाजूला जर एखाद्या माणसावर घरगुती हिंसाचार होत असेल तर त्याची माहिती संबंधित यंत्रणेला नक्की सांगा आणि जागरूक राहा. यासोबतच मी ते सांगतो, कोकण आणि गोव्यातील अशा नवनवीन गॉसिप पाहण्यासाठी तुम्ही मात्र पहा कोकणी गॉसिप. नमस्कार.